नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला घेवड्याच्या शेंगांचा भात दाखवणार आहे। आत्ताच ह्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि मेन म्हणजे लाईट गेली आणि असे दाणे सोलून घेतलेले आहेत घेवड्याचे। आणि आपण हे सगळं भात करण्याकरता सामान घेतलेलं आहे। हिरवी मिरची वाटून घेतलेली पाट्यावर। हा थोडा गरम मसाला घेतलेला आहे, बिर्याणी मसाला, आणि हा खडा मसाला घेतलाय आणि ही कोथिंबीर। आणि आता आपण हळद, जिरं, मोहरी ते सगळं टाकणारच आहे। तांदूळ घेतलेले आहेत आणि हे भात जास्त करायचं त्यामुळे हे आपलं बटाटे वाटाणा घेतलाय थोडा। आणि आता पाऊस पडत असल्यामुळे सरपण ओलय, त्यामुळे मी आपलं गॅसवरच जरा पातेलं ठेवलंय भातासाठी। तेल तापलेलं आहे आपलं। त्यात जिरं टाकले, लसूण ठेचून घेतलाय पाट्यावर थोडा, तो टाकलाय। ओबडधोबडच ठेचलाय लसूण, चविष्ट भात होण्यासाठी। चव चांगली लागते ओबडधोबड ठेचल्यामुळे लसणाला। हळद टाकली, मिरची वाटलेली टाकते, आता गरम मसाला टाकते थोडा। लाईटच गेली, पाऊस पडतोय त्यामुळं। आणि तर त्या सगळं आपण टाकून घेतले पातेल्यात। आता घेवडे टाकायचे। ते आपण हलवून घेणार आहे, चांगले परतून घेणार आहे भात तांदूळ टाकण्याच्या अगोदर। वास बघा किती सुंदर सुटलेला आहे। आता आपण मीठ टाकणार आहे भाताला। आणि आता आपण त्यात खडा मसाला टाकणार आहे आपला चवीनुसार। आणि आपण दाणे आता चांगले परतून घ्यायचे। लाईट नसल्यामुळे जरा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित दिसतोय की नाही काय माहिती, लाईटच गेली। चवीसाठी आपण आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची थोडी वाटून घेतलेली आणि तिखट पण थोडं टाकणार आहे आता। आणि आता त्यात तांदूळ टाकायचे आहेत आपल्याला। आता आपण परतून घेणार आहे।
मग किती कलर छान आलेला आहे भाताला परततानीच. आता हे आपल्याला पाणी ओतायचं आहे. आणि आपण आता कोथिंबीर टाकून घेणार आहे. पाणी ओतून घेऊ आपण आता. आता आपण एकीकडं भात टाकून घेतलेला आहे. आता तो भात काढायला यायला लागलेला आहे आणि हे इथं कढई ठेवलेली आहे भाजी टाकण्यासाठी. आता तेल तापवलं आहे कढईतलं. त्याला लसूण ठेचून घेतलेला आवाडधोवाडच मागाचाच लसूण तो फोडणीला दिला आहे. आणि त्यात टमाटर टाकले फोडणीला भाजीसाठी. भात फोडणीचा असल्यामुळं आपली लपटबीच भाजी करायची आपल्याला. चांगलं परतून घ्यायचं आहे. लसूण खोबरं कोथिंबीर आलं आणि टमाटर एक चिरून टाकलं आहे भाजीत. त्यात आता आपण हळद टाकणार आहे. जिरी मोहरी टाकून घेतलेली. मसाला टाकणार आहे आपल्याला आता लागल तेवढा. आपल्याला वाटाणा बटाट्याची भाजी करायची. कालवणालाच त्यातलंच थोडं काढून ठेवलेलं आहे. बघा परतून घेतलं. आता वाटाणा बटाटा टाकते त्यात. आता मीठ टाकणार आहे मी. मीठ टाकलं. खडे मीठच वापरतो आम्ही. आम्हाला बारक्या मिठाचा काय अंदाज येत नाही. कोथिंबीर टाकते आता वरून. आणि आता त्यात पाणी ओतून घेते या भाजीत. आपल्याला थोडीच करायची भाजी लपथपी. आणि हा इथं भात काढायला आलेला आहे बघा किती थोडा जोरात कड आलेला आहे भाताला. आता भाताला दांडा देते. ही भाजी अशी टाकलेली वाफेने कॅमेऱ्याला काय होतंय. त्यात लाईट पण गेली. नमस्कार. बघा आता भाजीला कसली तरी छान आलेली. आत्ताच लाईट आलेली. आणि हा भात झालेला आहे आपला. नाशिकमध्ये गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे गोदावरी नदीच्या प्रवाहात वाढ झाली. ग्रामीण भागात शेतात पावसाचं पाणी साचलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.